नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सेन्सेक्सची एक्सपायरी होती. त्याच्यामध्ये सेन्सेक्सने आपल्याला चांगली मूव्हमेंट दिलेली होती आणि त्या पद्धतीने आपले पेमेंट सुद्धा 3x 2x झाले होते. तर मित्रांनो, उद्या आपण निफ्टीचे काही लेवल अनालिसिस करणार आहोत. तर आपल्या चार्टवर मी काही लेवल ड्रॉ केलेले आहेत, त्या थोडक्यात आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, उद्या दोन लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील. 25,928 आणि 25,839. तुम्ही जर बघितलं तर 25,928 या ठिकाणी इथे एक स्विंग तयार आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा एक स्विंग तयार आहे. उद्या मार्केट आपल्याला काय बघायचं आहे, की पहिली लेवल बघायची आहे 25,928. ही लेवल जर ब्रेक झाले तर आपल्याला मार्केट अपसाईड बघायला भेटेल. तर त्याच्यानंतर पहिली लेवल जी आपलं टार्गेट असेल ते 25,960 आणि दुसरं टार्गेट असेल 25,999, म्हणजे थोडक्यात राऊंड फिगर 26,000 आणि तिसरं टार्गेट असेल 26,037. त्यानंतर मार्केटला आपल्याला खाली जर डाऊन साईडला जर लेवल बघायची असेल तर 25,839 ही लेवल आपल्याला बघायची आहे. 25,839 लेवल जर ब्रेक झाले तर आपल्याला डाऊन साईडला पहिली जे टार्गेट मिळेल ते 25,798, दुसरं टार्गेट असेल 25,760 आणि तिसरं टार्गेट असेल 25,718. मार्केट एका ट्रेंड लाईनवर मार्केट सध्या चालू आहे किंवा मुवमेंट देत आहे. जर उद्या समजा ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर आपल्याला डाऊन साईडला चांगली उद्या मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याचबरोबर मार्केटने क्लोजिंग आपल्याला दिलेलं आहे एका कन्सोलिडेशन झोनमध्ये क्लोजिंग दिलेलं आहे. मार्केटने आजचा जो गॅप ओपनिंग किंवा जी आजची ओपनिंग जी होती, तर त्याच्यावरती मार्केटने आज क्लोजिंग दिलेली नाही. याचाच अर्थ मार्केट अपसाईडला जाण्यासाठी तयार नाही. तर उद्या काय करेल, उद्या मार्केट मॅक्झिमम मार्केट उद्या ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करू शकतं. समजा ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करतं अशा पद्धतीने, जसे बेरिश फ्लॅग अँड पोल हा एक छोटासा जशी आपल्याला प्राइस ऍक्शन दिली होती, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला एक छोटीशी प्राइस ऍक्शन देऊन मार्केट ट्रेंड लाईन ब्रेक करून आपल्याला 25,718 पर्यंत येताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तुर्तास धन्यवाद.